राम मंडळी, महाराष्ट्रामध्ये जिथं तिथं सर्वत्र निवडणुकींचं वारं सुरू आहे. देशामध्ये लोकसभा निवडणुका लागल्यात आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा लोकसभा निवडणुका महाराष्ट्रामध्ये पहिला आणि दुसरा टप्पा मतदानाचा पार पडला. मोजक्या जर आपण बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जवळजवळ मतदान झालेलं आहे. मात्र विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाच्या ज्या सर्व जागा आहेत, करीबन 7 ते 8 जागा कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार, नेमकं कोणाला घरी बसवणार आहे जनता, कोण होणार 2024 मध्ये खासदार विदर्भामधून. हॉट सीट आहेत तिथं अमरावती, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला. कोण जिंकणार आहे यात? नितीन गडकरी, नवनीत राणा, अनेक नेत्यांचं जे ते भवितव्य पणाला लागलंय. 4 जूनला निकाल येईल. मात्र सर्वे आणि अंदाज काय सांगतोय? पहिली जागा नागपूरची जागा, इथं इझिली नितीन गडकरी पुन्हा एकदा खासदार होऊन निवडून येत आहेत हे जिथून दिसून येतंय. समोर विकास ठाकरे काँग्रेसचे त्यांचा पराभव या ठिकाणी दिसतोय. दुसरी जागा अमरावतीची जागा, जिथं सुद्धा नवनीत राणा ज्या भाजपच्या आहेत त्या चौरंगी लढतमुळे जिंकून येताना दिसतात. तिसरी जागा अकोल्याची जागा, जिथं काटेकी टक्कर सांगितली जाते, पण तरी सुद्धा पारडं भारतीय जनता पार्टीचं जड आहे. भारतीय जनता पार्टीच्या जड असलेलं पारडं, जिथं काटेकी टक्कर तर दिसते पण तरी सुद्धा भाजपच पुढे. अशा 2 जागा म्हणजे प्रामुख्याच्या जागा, त्या म्हणजे गोंदिया आणि भंडारा गोंदिया व गडचिरोली चिमूर, इथं सुद्धा भाजपच पुढे दिसतोय. शेवटची जागा म्हणजे चिमूरची आणि रामटेकची, तिथं शिंदे गटच